नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं छापा काटावर. आज आपण बोलणार आहोत नाशिकच्या राजकारणातील एका मोठ्या घडामोडीबद्दल. सुधाकर बळगुजर यांचा शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी आणि त्यांच्या भाजपमधील प्रवेशाबद्दल. ही घटना नाशिकच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडवणारी आहे. चला जाणून घेऊया यामागील सर्व तपशील. सुधाकर बळगुजर हे नाशिकच्या राजकारणातील एक प्रभावशाली नाव आहे. त्यांची राजकीय कारकीर्द 2007 मध्ये सुरू झाली, जेव्हा ते नाशिक महानगरपालिका पक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या विनायक पांडे यांना पाठिंबा देऊन महापौरपद मिळवण्यास मदत केली होती. याच काळात बळगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले आणि त्यांनी 14 जून 2008 रोजी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवल्या. 2009 ते 2012 या काळात ते नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेते होते, तर 2012 ते 2015 या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते पद देखील भूषवलं आहे. 2014 आणि 2019 मध्ये त्यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, पण दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. नाशिक जिल्हा प्रमुख आणि नंतर उपनेते म्हणून त्यांनी कामही पाहिली आहेत. पण बळगुजर यांच्या भोवती वादही कमी नव्हते. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी 2023 मध्ये त्यांना 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. तसंच भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने त्यांच्या विरोधात फसवणूक आणि गैरवर्तनाच्या आरोपाखाली तक्रार देखील दाखल केली होती. याशिवाय सलीम कुत्ता प्रकरणाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला होता. सलीम कुत्ता हा 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. बळगुजर जिल्हा प्रमुख असताना त्यांच्या नातलगाच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ता सोबत पार्टी झाल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे आणि मंत्री दादा भुसे यांनी चौकशीची मागणी देखील केली होती. नाशिक गुन्हे शाखेने चौकशी केली असताना बळगुजरांना काही भेटवस्तू मिळाल्याचं देखील समोर आलं होतं. तर त्यामुळे बेकायदेशीर कृत्य आणि प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि भ्रष्टाचाराविरोधी विभागानेही त्यांच्यावर कारवाई केली आहे. या सर्व वादांनंतर बळगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, ज्यामुळे त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आलं. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ही भेट झाली, ज्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बळगुजरांनी पक्षातील काही बदलांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी केली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हकालपट्टीनंतर अवघ्या काही दिवसातच बळगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी 17 जून 2025 रोजी मुंबईतील भाजपच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या पक्षप्रवेशाला नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी, विशेषतः आमदार सीमा हिरे यांनी तीव्र विरोध केला होता. 2019 मध्ये सीमा हिरे यांना बळगुजरांचा पराभव केला होता, त्यामुळे दोघांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पण भाजप नेते गिरीश महाजन यांच्या पाठिंब्यामुळे बळगुजरांचा प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसला हा धक्का असला तरीही भाजपमधील अंतर्गत गटबाजी वाढण्याची चिन्ह सध्या दिसत आहे. बळगुजर यांच्या भाजप प्रवेश नाशिकच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर कसा परिणाम करेल यावर राजकीय तज्ज्ञांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.